ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. डीप मध्ये आपल्याला मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर, डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये फिल्डर, एक खेळाडू लॉंग ऑन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर. यावेळेस फक्त दिशा दाखवली, जबरदस्त प्रहार, बॉल निघून चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॅकफुटला आल्यानंतर इनफिल्डला बेदून आउटफील्ड फास्ट होती. अगदी स्वीपर कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून फिल्डर पॉइंटला गेले तोपर्यंत बॉल सीमारेषा पलीकडे गेला होता. चौकाराला पहिल्या बॉलवरती धावफलक ओपन झालंय. धावसंख्या धावफलकावरती 4. सूरजच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार, 4 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाव्यांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ मनोजच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि मनोज मैदानावरती जबरदस्त गोलंदाजी करतात सातत्याने. मात्र या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे. मात्र अपील फेडत असताना पंच पाहायला मिळतील. स्कूप करायचा प्रयत्न होता की ग्लान्स करायचा प्रयत्न होता, अगदी हे कळलं नाही. मात्र ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन नॉन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. कलात्मक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर करण्यात आला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ऑन साइडला डीप मध्ये बॉल, कॅचची संभावना, कॅच झाली कंप्लीट. प्रशांतने झेल स्वीकारली आहे आणि धक्का क्रमांक पहिला मैदानावरती फलंदाज सूरजची खेळी होत असताना समाप्त. सूरज बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन झालंय. फळेगाव विपक्ष नालिंबी अशी असेल तर दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. फळेगाव आणि नालिंबी या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. मिड मॅच मध्ये टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सो रिक्वेस्ट आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. टीम फळेगाव, टीम नालिंबी. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 6 गडी गमावले पहिला आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती शुभम. ज्या शुभमने जबरदस्त बॅटिंग केली मागील मॅच मध्ये असा शुभम मैदानावरती पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून जवळपास 9 चेंडूंमध्ये 34 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस विकेट, फलंदाज बाद झालेत. या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. शुभमची खेळी समाप्त. चला शुभम, पंचांशी वाद घालायचं नाहीये विनंती असेल. दोन खेळाडूंनी जबरदस्त बॅटिंग केली मागील मॅच मध्ये. ते दोन खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जातात आणि 6 वरती गडी गमावलाय. बॅटिंग करत असताना टीम आई एकविरा क्रिकेट संघ आपटी संघाने दुसरा 5 चेंडूंमध्ये पहिले 2 चेंडू दोन्हीही महागडे ठरले. मात्र त्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी गोनज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टीमचे कॅप्टन आहेत आणि कॅप्टनच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरीचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 6 गडी गमावल्यात आतापर्यंत. 2 बॅटिंग करत असताना टीम आई एकविरा क्रिकेट संघ आपली संघाने 4 ओव्हरची मॅच 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटक हाताळणं गरजेचं असणार आहे. सो बी फास्ट.
चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. डॉट बॉलने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 6 या आकड्यावरती. अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल टीम मानिवलीपाडा. प्रतीक 11 जय बजरंग क्रिकेट संघ मानिवलीपाडा. अगदी ज्याप्रमाणे आपण म्हणतो की मानिवलीमधील 3 ते 4 संघ आपल्याला सातत्याने कल्याण ग्रामीण मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात, मात्र प्रत्येक संघाने आपल्या नावाच्या पुढे प्रतीक 11 हे नाव कोरलेलं आहे. कारण प्रतीक जो या गावाचा एक गुणवान खेळाडू होता तो आपल्यामध्ये नाही आहे, मात्र त्याला मानवंदना देण्यासाठी प्रत्येक संघाच्या नावापुढे प्रतीक 11 असं अगदी आपण पाहू शकतो नाव लागलेलं आहे. आणि सहसा पाहायला गेलं असं आपल्याला बघायला मिळत नाही. मात्र एक अजून गोष्ट ती म्हणजे या टीमची जर्सी मला वाटते प्रतीक 11 ज्यामध्ये मुकेश गायकर खेळतात त्या टीम मध्ये सर्वांच्या जर्सी मागे प्रतीक 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 असं लिहिलंय. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज महेश बॅट मधून A1 क्वालिटीचा संघर्षमय षटकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज महेश बॅट मधून आलेला षटकार. धावसंख्या 12 या आकड्यावरती. फलंदाज बूट 12 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल कॅचची संधी. कॅच झाली ड्रॉप. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावर 2 धावा कंप्लीट नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. जोपर्यंत फेकी केली जाईल ही कॅच काही मॅच आहे. येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल, कारण जबरदस्त बॅटिंग साठी ओळखला जातो महेश. महेशला जीवनदान मिळालंय. षटकार मारल्यानंतर झेलची शक्यता होती, मात्र झेल झाली ड्रॉप. तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील मनोज डीप मध्ये. पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलाय. तिसरे पंच बाळा इकारे सर. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. फायर डिलिव्हरी. मांजली गावचे सागर पवार यांच्या वतीने सुवर्ण संधी महेश यांच्यासाठी 3 चेंडूंवर 3 षटकार लगावले गेले. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये. कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र इथे फिल्डरने स्वतःला स्ट्रेच जरूर केला. पॅकिंग चांगली होती. 2 धावा कंप्लीट तोपर्यंत आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. आतापर्यंत 9.5 मिनिटं झालेत. त्यापैकी आपण 1 मिनिट डिडक्ट करू. 8.5 मिनिटं आतापर्यंत लागले गेलेत 9 चेंडू हाताळण्यासाठी.
हुसेन देखील भरपूर सारी मेहनत करतोय. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न. लाईन मिस करत असताना फलंदाज महेश फेस केले हा डॉट. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 16 पाहायला मिळेल. मनीषा मार्फत ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला जबरदस्त गोलंदाजी आत्ता पाहायला मिळते. बॅटची इनर एज फाईन लेग मध्ये बॉल चाललाय, ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना सिंगल धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती तोसीबाई सिंधू साहेब, सफीरबाई सरोले साहेब, नदीमबाई मुल्ला साहेब, फहीमबाई जुवारी साहेब, जिशानबाई सरोले साहेब, तकीबाई सुवारी या सर्वांची अथक मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. यावेळेस जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. डीप मध्ये होते प्रशांत आणि प्रशांतच्या माध्यमातून टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज गणपतचा खेळ. विकेटचं पतन गडी गमावलाय सन्ना आय एकविरा क्रिकेट संघ आपटी या संघाने. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय, जे मात्र दुसरं 2 षटकांची समाप्ती. धाव संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. मच धावसंख्या धावफलकावर आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. जी मात्र 17 या आकड्यावर 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त 2. अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. जबरदस्त बॉल, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज प्रशांतच्या मार्फत, ज्याच्या माध्यमातून 2 जबरदस्त झेल आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. असा प्रशांत पाहायला मिळतोय. गुणवान खेळाडू आहे, गुणवान गोलंदाज आहे, तितकाच गुणवान आणि चालाक, चतुर, चंचल असा फिल्डर देखील आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त आहे. डीप मध्ये फिल्डर कॅचची संभावना. कॅच झाली आहे ड्रॉप आणि बॉल सीमा रेषा पलीकडे लॉंग ऑन ला क्लिअर करत दुसरा जीवनदान. फलंदाज महेशच्या बॅट मधून नशिबाच्या 4. फलकावरती चौकाराच्या साथीने पुढे जाईल. धावसंख्या 21 या आकड्यावर. नशिबाच्या या 4 धावा फलकावरती 8 जरूर झाल्यात. बॅटची एज थर्डमॅन फाईन लेग मधले फिल्डर इंटरेस्ट जरूर होते. फाईन लेग मध्ये फील्ड चांगली पाहायला मिळेल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन द बोर्ड. महेश एकेरी किल्ला लढवतोय आतापर्यंत. त्याच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार, 2 डबल, 2 सिंगल, पूर्ण मिळून 16 धावा आतापर्यंत महेशच्या बॅट मधून आल्यात. एकूण 22 धावांपैकी सूरजने 6 धावा बनवल्या. आता नवीन फलंदाज, नवीन बॅटर सागर नॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडवर. कोलडप्प्याचा बॉल जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गुड पीस ऑफ बॉलिंग एज वी सीन बाय द बॉलर प्रशांत इन ओव्हर नंबर 3. तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त. याच दरम्यान आदरणीय समीरबाई सरोले साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब. डीप मध्ये असतील यश. सिंगल कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि रनआउटचा प्रयत्न. मैदानावरती तिसऱ्या पंचांची मागणी. निर्णय सोपवण्यात आला 3ऱ्या पंचांच्या दिशेला. याच दरम्यान साफिरबाई सरोले साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष आणि मनपूर्वक असं हार्दिक असं स्वागत. धावसंख्या धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसवेल. मात्र रनआउट साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय.
दोन धावा कंप्लीट आहेत. फलंदाज नॉट आउट आहेत, सेफ आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे. पंचांनी पाहिलं 2 धावा अर्जित झाल्या. 2 धावांच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. थोडस स्पीडअप करा मित्रांनो, वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 24. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे, ही रिक्वेस्ट असेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. प्रशांत शेवटचा बॉल घेऊन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सागर. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर डिपिश कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, तर स्वीपर कव्हरचे फिल्डर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये शिफ्ट करण्यात आले. रणवीर मध्ये थोडीशी मिस्टेक आणि अगदी चेंडू न टाकण्याचा निर्णय घेतलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जी मात्र 24 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रशांत जबरदस्त बॉल, क्विकर वन. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 24 या आकड्यावर. चला थोडस स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. 3 षटकांची समाप्ती मैदानावरती. ड्रिंक्स ब्रेक आपण करणार आहोत, नाही होणार. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची नोंद करून घ्यायची. 1 ओव्हर शिल्लक आहे फक्त. पुढील मॅचच्या टॉसच्या दिशेला आपण वळणार आहोत. फळेगाव विपक्ष नालिंबी. फळेगाव वर्सेस नालिंबी. फळेगाव आणि नालिंबी असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. जाऊया आपण मॅचच्या दिशेला. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज यश पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती महेश. त्याच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आलाय. त्याला 2 जीवनदान मिळालेत आणि जीवनदान मिळाल्यानंतर महेशच्या माध्यमातून अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार महेशच्या बॅट मधून. संख्या धावफलकावरती षटकाराच्या साथीने जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 30 जावा धावफलकावरती. चला बॉल आला नसेल तर नवीन बॉल आपण देऊ शकतो. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावर. पुढील 5 बॉल कशा प्रकारे हाताळतात ते देखील तितकंच महत्वाचं आहे. आता महेशने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. त्याच्या बॅट मधून आपल्याला 2 षटकार एक चौकार पाहायला मिळालाय. एकूण खेळतोय तो 22 या आकड्यावरती. इंडिव्हिज्युअल 22 रन्स त्याच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्यूट झालेत आपल्या टीम साठी विथ द बॅट. जबरदस्त कामगिरी. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. यश यावेळेस पुन्हा एकदा हॅमर करण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
फलंदाज बाद, विकेटचं पतन. फलंदाज महेशची खेळी होत असताना समाप्त. 1+ स्ट्रायकिंग एंडवर रनआउटच्या स्वरूपामध्ये महेश बॅक टू दी पवेलियन. रनआउटची विकेट प्राप्त झाली आहे. त्यामध्ये महत्वाची विकेट महेश. महेश मला वाटते रनआउटच्या स्वरूपामध्येच बाद होऊ शकला असता, कारण झेल उडली असती, पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाली असती. जवळपास 3 झेल सुटल्यात महेश यांच्या, आणि ते कुठेतरी डोकेदुखीचं कारण आहे. क्रिकेट खेळायचं असेल तर फिल्डिंग एफर्ट लाजवाब असणं गरजेचं आहे. क्रिकेट फक्त बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ नाही मित्रांनो, फिल्डिंग देखील तितकंच महत्वाचं असतं. लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर मनोज. एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विनंती असेल टीम फळेगाव, टीम नालिंबी, फळेगाव आणि नालिंबी दोन्ही संघ, चला लवकरात लवकर टॉस साठी आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचंय. ऑन साइडला लॉंग ऑनच्या आणि मिड विकेटच्या मधून बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. बॅटरच्या बॅट मधून, अर्थातच सागरच्या बॅट मधून हा जबरदस्त 4 धावांसाठी चौकार. सो मच डीजे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 42. 42 या आकड्यावरती पाहायला मिळेल धावफलक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रोक पुन्हा एकदा जबरदस्त. डीप मध्ये फिल्डर दर्शक बनतील आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार आणि अशा रीतीने 4 षटकांचा 5 विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 48. 48 धावा 49 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेला आहे. विनंती असेल फळेगाव नालिंबी दोन्ही संघांच्या कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. नालिंबी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. फळेगाव टीम, फळेगाव टॉस साठी कॅप्टनला पाठवून द्या. बघा मॅच क्रुशल आहे आणि लवकरात लवकर आपण आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचंय, कारण पेनल्टी इम्प्लिमेंट होईल असं कार्य आपल्या माध्यमातून करू नका. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे.
असेल आणि लवकरात लवकर मॅच सुरू करायची ही देखील सर्वांना नम्रतेची विनंती. थँक यू व्हेरी मच प्रसन्ना. तो टार्गेट 49 धावांचं जय बजरंग प्रतीक 11 मानवलीपाडा संघाला चेस करायचंय. 12.25 ही धावांची आवश्यक गती मैदानावरती दिनेश आणि निलेश. मागच्या मॅच मध्ये निलेश जबरदस्त बॅटिंग केली होती. तोच निलेश मैदानावरती स्टॅकिंग इनला आपण बघतोय. दिनेश बॉलिंग मार्गवर तयार. साहिल 49 रोखायचे आहेत आपटी संघाला. दोघांनी एक एक सामना जिंकलाय. दुसऱ्या फेरीत एकमेकांच्या समोर. शॉर्ट ऑफ लेंथ प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. खूप जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा. मुन्ना पठाण सर त्या ठिकाणी अंपायरच्या भूमिकेत. दुसऱ्या बाजूला जतीन भुयाल सर आणि आमचे तिसरे अंपायर बाळा इकारी सर. अत्यंत नामांकित जेपी पॅनल सध्या काम करते आणि जेपी पॅनल हा एक ब्रँड होत चाललेला आहे. आणि याच पॅनलला तुम्ही गतवर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये अंपायरिंग करताना बघितलं. यंदाही ती संधी त्यांना मिळणार आहे. आणि यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू मिळाला. संधी मिळाली मोठ्या फटक्याची आणि येतोय हा चौकार. बॉलिंग मार्कवर साहिल. पहिला बॉल वाईट. त्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ त्यावरती आलेला चौकार. पुन्हा एकदा दिनेश तयार. हो यावेळेस अपील लाऊड अपील त्या ठिकाणी केलं गेलं स्टंपच्या मागे. पंचांवर दबाव टाकण्याची रणनीती अनेकदा आपण विकेट किपरची बघत असतो. चेंडू डॉट आल्यानंतर किंवा एखादा वाईड क्लोज असल्यानंतर अशा प्रकारचं अपील पंचांकडे केलं जातं. दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो. पण हे सगळे पंच ज्यांनी घाटघाटचं पाणी प्यायलेलं आहे. भरपूर स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे अशा दबावाला ते लवकर बळी पडणार नाहीत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील जे पी पॅनल काम करत असतं. काल आपण महेश लोखंडे व सुदीप अंबवणे सरांना बघितलं. आज त्यांच्याऐवजी काल उमेश केणे देखील होते. आज तिन्ही अंपायर आपले वेगळे आहेत. काल जे अंपायर होते ते नव्हते. आज ते अंपायर नाही आहेत. धावपलकावरती आपण बघतो एकूण झाले ती 6 धावा. स्टॅकिंग इनला बॅटर तयार. निलेश समोर बॉलिंग मार्कवर साहिल. हो उडवला. यावेळेस मात्र मिड विकेटला फिल्डरच्या अगदी बाजूने थेट सीमा पार येतो हा षटकार. अक्षय संधे याचकडून बक्षीस आले. निलेशने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकल्यास 2000 रुपये निलेशसाठी बक्षीस आहे. ओ कट केलाय. पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. फिल्डर धावतायत. ओ रेस जिंकली आहे. चेंडूने चेंडू सीमा पार येणारा हा जबरदस्त फटका चौकार.
16 धाव फलकावरती आपण बघतोय. ज्या संघाने 74-21 बॉल मध्ये चेस केल्या होत्या त्या संघाला रोखायच्या 49, पण रोखणार कशा? मैदानावरती निलेश नावाची सुनामी सुरू झाली आहे. मागच्या मॅच मध्ये आपण बघितला छोटूची बॅट तळपली. आता छोटूच्या टीमच्या अगेन्स्ट निलेश हाहाकार माजवतोय. पहिलं षटक संपल्यानंतर एकूण धाव संख्या धावफलकावरती 22 धावा. ड्रीम स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवर्त सुरुवात. 49 पाठला करायचा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 आल्यात. आता 3 ओव्हरमध्ये 27 करायचे आहेत. रिक्वायर्ड रेट 9.00 प्रति ओव्हर मागे. वेळ जास्त घेऊ नका. एक मॅच आपल्याला आज जास्त कव्हर करायची आहे. या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. 22 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. निलेश त्याच्या नावावरती असंख्य रेकॉर्ड आहेत, असंख्य पुरस्कार आहेत. 3 बॉलमध्ये 16 गेल्यात. पहिल्या मॅचमध्येही निलेशची बॅटिंग आपण बघितली. या मॅचमध्येही तो आता मात्र खूप चांगल्या लयमध्ये दिसतोय. धावसंख्या धावफलकावरती 22. पहिलं षटक साहिलचं मागडं राहिलं. एकही विकेट त्याला मिळाला नाही. पण आता बघूया 18 बॉलमध्ये 27 रोखायचे आहेत. आई एकविरा आपटी संघ ज्यांची गोलंदाजी खऱ्या अर्थाने आज चिंतेची बाब ठरली. पहिल्या मॅचमध्येही 73 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या, पण फलंदाजांनी कुठेतरी त्यांना तारलं आणि 74 धावा चेस करून दिल्या 21 बॉलमध्ये. या मॅचमध्येही 48 धावा त्यांनी केल्या. आता 49 रोखायचे आहेत. समोर पंच करतात. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. केवळ 1 धाव या दरम्यान मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 23. गोलंदाजी साठी फार कमी संघ ओळखले जातात. डोंबिवलीमध्ये आपण जर विचार केला तर वसार संघ आहे, घेसर संघ आहे, असे काही संघ आहेत. वाडेकर संघ आहे जे आपल्या बॉलिंगसाठी ओळखले जातात. वडवली इकडे बॉलिंग चांगली. वडवली यंदा चांगल्या फॉर्मात आहे. तब्बल 17 बक्षिसं त्यांच्या नावावरती आहेत. 9 चॅम्पियन पद आहेत. स्वेचेट पाठवलाय थर्ड मॅनला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि तंत्र होते या फटक्यामध्ये. अजिबात नव्हते कष्ट. मिळतील धावा 4. सत्तावीस धावा झाले धावफलकावरती. अजूनही 22 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर सूरज. हा चेंडू यावेळेस मात्र हलकसा अपील. यशांच्या मागे डॉट बॉल. आपण जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 डॉट होता आणि तो देखील तिसरा चेंडू डॉट होता. पण पहिला वाईड फेकला होता साहिलने. त्यामुळे चौकारानंतर आपण डॉट बघितला. इथेही चौकारानंतर आपण डॉट बघतोय. धावसंख्या 27 वरती स्थिरावलेली. 22 ची गरज आहे. बॉल आतमध्ये आलेले. मॅच बॉल आहे का? बॉलिंग मार्कवर सूरज. राउंड द विकेट. हो हो हो, गेला गेला, जिथून आलाय पुन्हा तिथेच पाठवलाय. षटकार. बारावीची परीक्षा आहे. मला वाटतं उद्या पेपर आहे, परवा. पण अभ्यास जबरदस्त सुरू आहे. क्या बात आहे. कॉन्फिडन्स असेल त्याला स्वतःवरती. झेलची शक्यता. फलंदाज बाद. वाघाची शिकार. दिनेश बॅक टू द पॅव्हेलियन. निलेश. ऑपरेटरचा परवा इंग्लिशचा पेपर आहे आणि कोळीगीत तो लिहिणार आहे. हिंदी गाणी लिहिणार आहे पेपरमध्ये. तोच गाईल, तोच लिहिल, गीतकार बनेल. पण नाही, करेल अभ्यास. परवा आहे ना, परवा फायनल झाल्यावर रात्री परीक्षा असेल.
रात्री करतो अभ्यास. रात्री आहे, बरोबर आहे. दशरथ पाटील असते तर काहीतरी बोलले असते. तर जाऊया आपण. न्यू बॅटर मैदानावरती प्रशांत दाखल झालाय. परीक्षा भरपूर जणांचे. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय. दरम्यान एक धाव इथून पूर्ण होईल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या 34 धावा झालेल्या आहेत. टार्गेट 49 म्हणजे अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी हव्यात 15. हे टार्गेट फार छोटं झालंय. जी बॅटिंग आपण मागच्या मॅच मध्ये आई एकवीरा आपटीची बघितली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय काय जबरदस्त खेळ. जय बजरंग, प्रतीक 11, मानिवली पाडा. प्रतीक स्पोर्ट्स म्हटलं की आपल्याला पुण्याचा संघ आठवतो. एक काळ डिंगडॉंग या नावाने कृष्णा सातपुतेचा संघ खेळायचा, अफजलचा संघ खेळायचा. त्यामध्ये आपण पंकज जाधवला बघितला, अविनाश रामगुडेला बघितला, योगेश पेंडकरला बघितला. भरपूर असे जबरदस्त संघ होतो. पुण्याची दहशत होती. त्यानंतर तो संघ थोडासा आपण विखुरताना बघितला. भरपूर खेळाडू इकडे तिकडे गेले आणि आता सद्यस्थितीमध्ये ग्रामीणचे खेळाडू ओपनचं क्रिकेट गाजवत आहेत. ही ग्रामीणची ताकद आहे. पूर्वी मुंबई म्हटलं की मुंबईचाच टेनिस बॉल असू दे किंवा लेदर बॉलमध्ये मुंबईचे किती संघ भारतीय संघात पूर्वी खेळायचे. आता परिस्थिती बदलत चालली आहे. वेगवेगळ्या राज्यामधून नवीन नवीन खेळाडू घडताना बघतोय आपण आणि आता संपूर्ण भारतातून ती निवड होताना आपण बघत असतो. हवेत मिस टायमिंग झेलची शक्यता स्वतः जज करतात आणि बघा रिले कॅच. एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत फलंदाज बाद. धावफलकावरती 34. आकाशने आल्या धक्का दिला मैदानावरती आपण बघतोय तो म्हणजे मानुली पाडा संघाला. धावसंख्या 34. 15ची गरज आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर इथून होईल. अजूनही 11 चेंडू शेष आहेत. 15ची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. विकेट्स घ्यावे लागतील. बॉलिंग मार्कवर तयार आकाश. ओ कटकण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. आकाशने आतापर्यंत 2 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही. पहिल्याच बॉलवरती फलंदाज प्रशांतला बाद केला. मैदानावरती दिनेश अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्याच्या सोबतीला विशाल त्या ठिकाणी आपण बघतोय जो पहिला बॉल खेळत असताना इथे त्याने डॉट फेस केलाय. 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी हव्यात 15 धावा. काही घडू शकते मॅच मध्ये पण एखादा मोठा फटका आला मॅच सोपी होऊन जाईल मानवी पाडा संघासाठी. टॉप एज पण फिल्डर खूप मागे आहेत. पडल्यानंतर चेंडू डायव्हर्ट होतोय कारण जेव्हा एज लागते तेव्हा चेंडू हवेत पवऱ्यासारखा गरगर फिरतो आणि पडल्यानंतर तो अचानक दिशा बदलतो आणि त्यावेळेस फिल्डरची दक्षता ही फार महत्वाची असते. एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा झाल्यात. 14ची गरज आहे. 9 चेंडू शेष आहेत. स्ट्रायकिंग एंडला दिनेश. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय समोर. चेंडूला थांबवलंय. आधीच बसले होते समोर. हा चेंडू पडलाय. वेल स्टॉप. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 36. 13 धावांची गरज आणि चेंडू पडल्यानंतर कदाचित चेहऱ्यावरती आदळले की काय. धावसंख्या धावफलकावरती एकूण 36. 13ची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचा. त्यामुळे एक धाव तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत जास्त करावी लागेल जेव्हा तुम्ही चेसिंग करता. हा चेंडू जाऊ दिलाय. यावेळेस मात्र आपण बघतायत व्हाईट बॉल.
डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये विकेटला महत्व आहे, टॉसला महत्व आहे. बऱ्याचदा मॅच टाय झाली. आत्ताच एक मॅच आम्ही बघितली नाईटला, घेसर वर्षे दिवा, घेसरने 84 केले, दिवानेही 84 केले होते, पण विकेट जास्त होते दिवाचे, त्यामुळे ते मॅच हारले. ओहो, हा जाईल सीमा पार, येतो हा षटकार विजयासाठी. इथून मात्र या षटकाराने समीकरण आता सोपं होईल. षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 43, केवळ 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7 बॉल 6. समीकरण सोपं झालंय मैदानावरती मानवली पाडा संघासाठी. हा देखील उडवलाय, हा देखील जाईल सरळ सीमा पार, येतो षटकार विजयासाठी आता हव्यात. आणि नक्कीच सामना संपलेला आहे, कारण विजयासाठी 6 धावा होत्या आणि षटकार आलाय. एक षटक या ठिकाणी राखून 8 गडी राखून हा सामना जिंकलाय. तो म्हणजे मैदानावरती जय बजरंग प्रतीक 11 मानुली पाडा संघ विजय होतोय. 2 सामने जिंकून हा संघ या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपलं आव्हान टिकून आहे. पण इथून आई एकविरा आपटी संघाचा प्रवास या स्पर्धेतल्या ठिकाणी संपलेला आहे. तर पुढच्या स्पर्धेसाठी आपण देऊया शुभेच्छा आणि जाहीर करूया मॅन ऑफ द मॅच, ज्याने 7